काय बाई सांगते तुला, चालूच राहतं. सुनांना बोलल्याशिवाय थोडंच होतं का? अहो, बोलावंच लागतं बाई. मग आता सुनांचं एक नोकरीला जाती, एक शेती करती, भरपूर काम पण मग करते दोन्हीचं घरी. सांभाळावं लागतं, नोकरीवालीचं सांभाळावं लागतं, तिचंही सांभाळावं. कशामुळे भांडण चुकलं झालं? तिला बोलावंच लागतं ना. मग पण भांडण कशामुळे झालं? दोघींनी मिळून धुणं धुवावं, दोघींनी मिळून स्वयंपाक करावा. एकीच्या अंगावर लोड आला म्हणजे लोडच येऊन जातो ना तो. एकीवर लोड आला म्हणजे मग ती असतं ना वारी ती. मला मला काम करावं लागतं, मला काम करावं लागतं, मला जास्त काम करावं लागतं. अहो पण मग ती नोकरीला जाती, मग सर्व्हिसला भरपूर जरी काम जाते पण मग करती. काम तिच्या बरोबरीनं करायला पाहिजे ना. घरातलं नाही, मळ्यातलं नाही, पण घरातलं करावं पाहिजे ना तिनं. पण मग आता तिचं तुला समजून घ्यायचं तुम्ही, आता लेकी थोडं- सारखी आहे तुमच्या. सगळ्यांना लेकी सारखीच समजते मी सगळ्याला. दोन्ही सुनांना सारखं वागवते. आता सगळ्या जणी तिथं त्यांना सांगावंच लागतं. चुकलं नाही तर ते सुधारणार नाही ना. चुकत त्या त्यांच्या चुका सुधारायलाच पाहिजे ना आपण. पण मग आता तुम्ही समजून घ्या, तुमच्या लेकी सारख्या आहेत त्या. लेकी सारख्याच सांभाळते म्हणूनच त्या राहिल्या. लेकी सारख्या सांभाळल्या नसत्या त्या राहिल्या नसत्या. पण मग ती लेकीपेक्षा जास्त जीव लावते मी त्यांना. पण मग ती नोकरीदार आहे, तिला नाही होत सगळं काम. नोकरीदार आहे पण तिने घरातलं तर करून जायला पाहिजे ना. ती मग लहानी म्हणते मग घरातलं बी मी करायचं, मळ्यातलं बी मी करायचं, मी किती लोडिंग सांभाळायचं. पण मग आता सगळं आपणच समजायचं. सासू आई सारखी राहती. सासू आई सारखी राहते हे सगळं खरं आहे बाई. पण मग दोघींना सामान मग एकीला जीव लावला ती काय म्हणते मग तिच्याकडे जीव ओढतो ना तुमचा, असं आहे ना. पण मग आता तुम्ही समजून घेणार नाही तर कोण घेणार आहे? आता ती मुलगीच आहे तुमची, मग एक मारून घ्या. समजावंच लागतं बाई. सगळं समजूनच घेतलं म्हणूनच इथपर्यंत आलोय. पण मग आता काय करणार? भांडण करून काय करणार आहे? काय होतं त्याच्यात? भांडण करायचं नाही पण मग गोडीच कवय ना. आपल्याला बोलावंच लागतं ना थोडंफार. त्यांना बोललं नाही तर त्या चुका सुधारती नाही ना. बाई तू सगळं आवरून जाय, सगळं करून जाय, घरातलं कवय ना करून तिच्या बरोबरीनं कर, म्हणजे ती मळ्यात काम करायला मोकळी राहते. बरं मी आता समजून सांगते प्रियंकाला का काय ती म्हणती, तिचं काय म्हणणं आहे. म्हणण्याचा प्रश्न नाही. आपल्या मनानं मनी जाण व्हायचं, सगळे कामं करायचे, दोघीने सगळं मिळून करून घ्यायचं, म्हणजे ती बी मोकळी राहते ना मळ्यामध्ये काम करायला. मग तिने तुम्हाला सांगितलं असेल ना असं काहीतरी, तिला काय सांगितलं म्हणजे पाहिजे? घरातला कामाचा बोजा येतो ना तिच्यावर. मग ती म्हणते मला एवढं सगळं करून मला मळ्यात यावं लागतं. मी तिला म्हणते आटोप लवकर लवकर मळ्यात जायचंय. पण मग आता आपण नोकरीदार सून करून आणायले, मग आता ती नोकरीच करणार आहे, तिला नाही होत एवढं सगळे काम. सगळं खरं आहे बाई. पण मग काही गोष्टी कसं आहे, दोन्ही सुनांची मान धरावा लागत आहे ना. ती म्हणते मग तिच्यावर जीव आहे तुमचा जास्त, शेतकरी जी शेती करते तिच्यावर. पण मग आता तिला बी समजून घ्यायचं, लहानीने समजून घ्यायचं, तिला नाही होत सगळे काम. मग तेच समजून सांगते त्यांना, तुम्ही समजून घ्या, दोघी एकमेकी बहिणीप्रमाणे वागा, त्याच्यातच आनंद आहे आपल्याला. पण मग जगामध्ये भांडणं करून काही साध्य होत नाही ना. जगामध्ये या बऱ्याच बायका आहे, भांडण करून काय झाल्या सगळ्या वाईट होती सांगत असेल ना. त्यांना वायलंही निघायचं नाही, काहीच करायचं नाही, एकत्रच राहायचं. पण मग कामं गोविंदानं करायचे ना त्यांनी. वायलेचा हा विषयच नाही त्यांच्याजवळ. पण मग आता काय आप्पाचं काय म्हणणं आहे त्याच्यात? ते भांडत्या दोघी जणी, आप्पा त्याच्यात इंटरेस्टच घेते नाही. आप्पा म्हणजे सुना आणि तू पण काय मग करायचंय ते मुली दोघींना विचारून घ्यायचं तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काय म्हणणं त्यांचं भांडताय? काहीच नाही, फक्त कामावरून भांडण त्यांचं. कामाचा लोड आला का मग एकमेकी ताल मारत्या. मग आता एक काम करा, तुम्ही दोघींना समजून घ्या, कामं वाटून द्या दोघींचे. हिने हे करा, तिने ते करा. मी वाटून नाही म्हणते. दोन्ही कामं, स्वयंपाक दोघी जणी करा, धुणं दोघी जणी धुवा, घरातले कामं बी दुसरे तुम्ही करून घ्या असं. आता पण मग दोघींच्या मागं पोरं आहे ना, लहानीचं लहान पोरग आहे, तिला नाही होत एवढं. मग आता मोठीने थोडंफार करून घ्यायचं ना. मग मी तेच सांगते ना, सगळं सांभाळूनच घ्यायला पाहिजे ना त्या सगळ्या गोष्टी. आता त्यांना ना आपण आता एक दिवस बसून घेऊ, समजून सांगू त्यांना का नेमकं तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही रोज रोज का भांडते असं, त्या बाईला त्रास होतो. मी त्यांना तेच सांगते, मला त्रास देऊ नका तुम्ही. आतापर्यंत केलंय मी, आता इथून पुढं मी काम करणार नाही. तुम्ही पाहून घ्यायचं आता, स्वयंपाक पाणी सगळं काही. घरात पाहुणे रावळे आले गेले. मग आता त्यांच्यावर त्यांनी काहीच सांगितलं नाही का तुम्हाला? त्याच्यावर त्यांचं काय प्रतिक्रिया येत नाही. त्या सांभाळायच्या, त्यांचं काही नाही चुकी, पण फक्त एवढंच आहे. मग मुलं काय म्हणते? मुलांचं काही नाही बाई माझ्या. आता मुलं एवढे समजदार आहे, मग आता सुनांनी समजून घ्यावा ना. मुलं काहीच भाग घेते नाही. तू त्यांना काही म्हण, बोल, काही कर, काही म्हणत नाही. कोणी काय म्हणत नाही. मग आता आपण त्यांना समजून सांगू, मुलांना समजून सांगू, तुम्ही एकत्रित राहा, गोडव्यात राहा, जगात काय चालू आहे. मुलं गोडव्यातच आहे माझे, मुलं गोडव्यात नाही असं काही नाही बाई. पण मग आता आज तुमच्या घरात भांडलं, मी ऐकलं, उद्या लांब दुसरं कोणी ऐकणार. त्याच्यामुळे मग लोकांना चर्चा होती, बोलायला जागा होती. आपण भांडण्यासारखं वागतीच नाही रे बाई. फक्त समजून सांगायचं, बाई इथं तुम्ही चुकले आहे, ते मला पटणार नाही, याच पद्धतीनं चालायला पाहिजे तुम्ही. मग आता काय करू? आता त्याच्यावर आपण एक विचार करू, मग त्यांना ते सगळं समजून सांगून घेऊ का भांडू नका, काही नका, गोडीने राहा, दोघी बहिणी राहा.
दोघींचे पोरं एकमेकांना सांभाळून घ्या. एकीने एक काम केलं तर दुसरीनं दुसरं करा. कशामुळे भांडत्या तुम्ही? मग मी पण तसं सांगते ना त्यांना, एकमेकीने एकमेकीचं काम करून घेतलं तर कोणतं फरक पडतं? मग तिला नाही होत ना मोठीला सगळं काम ऍडजस्ट, नोकरी बी पोरं तिने बी करायचा प्रयत्न सगळं. करायचा आता इथून पुढं असं घरातलं त्यांना पण समजून घेऊ. आता आपल्या आपण आता कसं वागलो इतके दिवस तुम्ही सगळ्या अगं जावा. मी बी सगळ्यांना सांगते, मग. आपलं होतं म्हणून जगाचं आलं, मग आपलं नसतं तर कशाला जगाचं आलं असतं. मग मी बी त्यांना पुरीसारखं जीव लावते ना ग. मग आता तुम्ही कसं मग. चौघी जावांमध्ये राहिल्या, समजून घेतलं, आजीचं केलं, बाबांचं सगळं केलं, आता पोरींनी करायला पाहिजे सगळं. मग मी त्यांना तेच सांगते, मी आजी बाबाचं केलं म्हणूनच मला एवढं पुण्याई पाहायला मिळाली. आजी बाबाचं नसतं केलं तर एवढी पुण्याई मला पाहायला मिळाली नसती ना. पण मग आता आपण तिला एवढं लांबून आणले वैजापूरवरून, तिला बी असं टाकून देता येत नाही ना. तिला टाकलं असतं तेव्हाच टाकलं असतं. आता किती तिच्यासाठी किती मी मग. सांग बरं, किती जाळी करते, किती सांगते समजून तिला, तू असं वाग बाई, तू तसं कर बाई, तू करायचा प्रयत्न कर बाई, सगळं सांगते अहो, ना. पण मग आता तिला आपणच समजून घेऊ. आता आणली आपल्या मुली सारखीच आहे, तिचा शेवट आपल्यापर्यंत करू. सगळं मुलीसारखी सांभाळते बाई मी, मुलीसारखी सांभाळते. काय मुलीचं मी परत उलट मी मुलीपेक्षा त्यांना जीव लावते सोनांना. आता जाऊ दे, आपण लहानीला सांगू बाई, तू थोडं 2 पावलं माग आहे, 2 पावलं तिला नाही होत काम, तू आपण करून घे एखादं काम, जाऊ दे काय होतं, तिची नोकरी आहे, तिचं पण तिला तिथं पण लवकर जावं लागतं, सगळं करावं लागतं. आपणच तिला आता समजून घेऊ. लहानीचं काय म्हणणं आहे ती पण सांगेल आपल्याला, सगळ्यांचा समजूतदारपणा होईल ना. खरं आहे त्या मग. गोष्टी.